जय शिवराय मित्रांनो, आता पहिलाच भाडा घेऊन आपल्या महाडच्या सुकट गल्लीमध्ये आलो होतो. त्यानंतर आपल्याला एक फोनवरचा भाडा आला होता. त्यासाठी आपण चांबारखेंडला जात होतो. त्यानंतर चांबारखेंडला पोहोचून त्यांच्या बिल्डिंग खाली त्यांच्या येण्याची वाट बघत बसलो होतो. मग तो भाडा सोडून परत जात होतो स्टँडला. त्यानंतर मग आपल्या स्टँडवर आलो आणि आपण नेहमीप्रमाणे रांगेच्या बाहेर रिक्षा लावली होती. याचं कारण आता तुम्हाला माहितच आहे. आता तिकडच्या रिक्षाची लाईन हलेपर्यंत वाट बघावी लागेल. नंतर मग लोकल भाडा लागला. त्यानंतर बाजारपेठेत भाडा घेऊन गेलो होतो. मग छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाडा घेऊन आलो होतो. त्यानंतर मग गांधार पाल्याला भाडा घेऊन गेलो होतो. तिथून मग सीएनजी पंपावर येऊन सीएनजी फुल करून घेतला. पेशर पण चांगला 200चा भेटला. सीएनजी भरून परत स्टँडला जात होतो. त्यानंतर मग आपण एक शेवटचा भाडा मारला. मग आपण घरी आलो, कारण आपल्याला या मिरच्या दळायला घेऊन जायचं होतं. मग कपडे बदलून निघालो मिरच्या दळायला. पप्पांनी रिक्षामध्ये मिरच्या आणून ठेवल्या. मग त्यानंतर पप्पा आणि मी निघालो चक्कीवर. आता गव्हाचा पीठ म्हणा, तांदूळ, मिरच्या काही पण दळायचं झालं तर आम्ही नेहमी आसलोळी गावातच जातो. आता आमच्या घरापासून थोडं लांब आहे, पण इथे चांगलं दळून भेटतं, म्हणून आम्ही नेहमी इथेच जातो. थोड्या वेळाने चक्कीवर पोहोचलो. आल्या आल्या लगेच झटकेपट आपल्या मिरच्या दळायला पण घेतल्या आणि लगेच बारीक लाल मसाला दळून तयार पण झाला. पण इथे माझी लागली होती वाट. रुमाल पण आणला नव्हता. खोकून खोकून पूर्ण वाट लागली होती. मग तांदूळ पण आपण दळायला आणले होते. तसं इथे सर्व प्रकारचे धान्य दळून भेटतात. तुम्हाला पण काही दळायचं असेल तर हा त्या काकांचा नंबर आहे. थोड्या वेळाने आपलं सर्व दळून झालं. मग आपण तिथून निघालो. मसाल्यामुळे नाकाची पूर्ण जळजळ होत